नमस्कार सर्वांना, आरवीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा-टी-ई-टी परीक्षा सन 2026 या ठिकाणी परिसर अभ्यास आणि मराठी व्याकरण या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा, हे सर्व प्रश्न पहा, येणाऱ्या बघा परीक्षेसाठी हे सर्व प्रश्न या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारला आहे. इतिहासाच्या संदर्भाने प्राक या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? इतिहासाच्या संदर्भाने प्राक या शब्दाचा अर्थ या ठिकाणी काय असेल तर पूर्वीचा, म्हणजेच या ठिकाणी प्राकचा अर्थ काय असेल पूर्वीचा, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये न्यायाधीश कोण होते? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये न्यायाधीश पहा निराजीरावजी हे होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारला. जागतिक आरोग्य संघटना WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कुठं असेल तर जिनिव्हा. बघा, या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा, अजिंठा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा, मागील परीक्षामध्ये बघा आताच या ठिकाणी नोव्हेंबर 2025 मध्ये हा प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये अजिंठा लेणी आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारला. खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? या ठिकाणी बघा 4 नद्या आहेत, यापैकी आपला पश्चिम वाहिनी नदी ओळखायची आहे. अशी एक कोणती नदी आहे ती जी नदी पहा पश्चिम दिशेने वाहते? बघा, सर्वांनी सांगायचे नर्मदा ही नदी या ठिकाणी पश्चिम दिशेने वाहणारी नदी आहे. नर्मदा आणि तापी, नर्मदा आणि बघा तापी या 2 नद्या महाराष्ट्र राज्यामधल्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा काय विचारला. इस्रो या बघा संस्थेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, मागील परीक्षामध्ये बघा इस्रोचं या ठिकाणी लॉंग फॉर्म या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारण्यात आलं होतं. मग इस्रोचं लॉंग फॉर्म काय असेल? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. बघा, सर्वांनी या ठिकाणी लॉंग फॉर्म या ठिकाणी सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. मागील परीक्षामध्ये या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला होता, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इस्रोचं बघा मुख्यालय मग कुठं असेल तर बेंगलोर या ठिकाणी इस्रोचं मुख्यालय आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. .C उपचार पद्धती कोणत्या आजारामध्ये वापरतात? सर्वांनी सांगायचे .C उपचार पद्धती बघा प्रामुख्याने क्षयरोगासाठी वापरतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा, या ठिकाणी काय. संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणत्या सभागृहाला म्हणतात? सर्वांनी सांगायचे लोकसभेला पहा संसदेचे कनिष्ठ सभागृह असे म्हणतात लोकसभेला, तर राज्यसभेला या ठिकाणी वरिष्ठ सभागृह असे म्हणतात. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा, या ठिकाणी काय विचारलं आहे. अग्निबाणाचे प्रक्षेपण कार्य. अग्निबाण सर्वांना माहिती आहे रॉकेट. अग्निबाणाचं बघा प्रक्षेपण कार्य कोणत्या नियमाशी संबंधित आहे? बघा, मागच्या परीक्षेमध्ये हा या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला होता. अग्निबाण बघा यांचं कार्य हे न्यूटनचा गतिविषयक 3रा नियम यांच्या संबंधीचा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 काय विचारलाय पहा. महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? सर्वांनी सांगायचं पहा महाराष्ट्राचे मँचेस्टर असे इचलकरंजी या शहराला म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा. कोकणामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडत असतो? सर्वांनी सांगायचे सोपा प्रश्न आहे. कोकणामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. कोकणामध्ये प्रामुख्याने प्रतिरोध या प्रकारचा पाऊस पडत असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण असेच पहा 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा बालमानसशास्त्र संपूर्ण प्रश्न असतील, परिसर अभ्यास, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण. बघा ज्यांना कोणाला बघा हे मागील सर्व पेपर क्रमांक 2 बघा सामाजिक शास्त्र बघा सर्व महत्त्वपूर्ण आपल्याकडे PDF अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299
फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. विषय क्रमांक या ठिकाणी पुढचा पाहूयात, ताडोबा व्याघ्र प्रकल्प. बघा सोपा प्रश्न आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधील कोणता भाग पूर्वी निजामाच्या राज्यामध्ये होता? सर्वांनी सांगायचं आहे महाराष्ट्रामधील कोणता भाग पूर्वी निजामांच्या राज्यामध्ये होता? तर याचं योग्य उत्तर काय असेल? मराठवाडा बघा हा विभाग पूर्वी निजामांच्या राज्यामध्ये होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 13 या ठिकाणी काय विचारला आहे? सातपुडा पर्वतामधली प्रमुख नदी कोणती आहे? बघा IMP प्रश्न आहे. सातपुडा पर्वतामधली प्रमुख नदी कोणती असेल? सोपा प्रश्न सर्वांना माहीत पाहिजे. सातपुडा या पर्वतामधली प्रमुख नदी म्हणजे तापी नदी होय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचा खडक प्रामुख्याने आढळतो? आता महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? कोकणामध्ये पडतो. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. ज्या ठिकाणी बघा सर्वात जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी प्रामुख्याने जांभा हा खडक आढळतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती असतील? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती आहे? तर बघा या ठिकाणी पानझडी वने. बघा पानझडी म्हणजे बघा या ठिकाणी साग असतो आपल्याकडे, सर्व या ठिकाणी पान झडत असतात. पानझडी वने महाराष्ट्रामध्ये बघा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, गोदावरी ही नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? सोपा प्रश्न आहे. गोदावरी नदी बघा या ठिकाणी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नदी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वनस्पती आपले अन्न. वनस्पती आपले अन्न कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न हे साठवण करतात? याचे योग्य उत्तर काय असेल? वनस्पती बघा आपले अन्न हे प्रामुख्याने स्टारच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करत असतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वपूर्ण घटक कोणता असतो? वनस्पतीच्या वाढीसाठी महत्त्वाचा घटक कोणता? नायट्रोजन बघा हा घटक वनस्पतीच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचा घटक असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे आंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा आपण आता सांगितलं होतं कोकणामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. बघा आंबोली हे ठिकाण विचारले, या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो. तर आंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक क्षेत्र कोणत्या सिंचनाखाली येते? आता त्याचं उत्तर काय असेल? विहीर, तलाव, कॅनॉल यापैकी नाही. महाराष्ट्रामधलं बघा सर्वाधिक क्षेत्र हे विहीर या सिंचनाखाली येते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती कोण होते? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. हंबीरराव मोहिते या ठिकाणी सेनापती होते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते. पृथ्वी सर्वांना माहीत आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरते. तर या फिरण्याच्या गतीला खालीलपैकी काय म्हणतात? पृथ्वी स्वतःभोवती फिरते, आपण त्यांना काय म्हणतो? परिवलन गती. पृथ्वी फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. सूर्याभोवती फिरते म्हणजे काय असतो? परिभ्रमण. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, विशाखा हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? विशाखा हा काव्यसंग्रह कोणाचा होता? तर वि.वा. शिरवाडकर यांचा काव्यसंग्रह विशाखा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 24 या ठिकाणी काय? जागतिक व्यापार संघटना. जागतिक व्यापार संघटना WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. बघा सर्वांनी हे कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. WTO कधी विचारतात, कधी जागतिक व्यापार संघटना विचारतात. जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर याचं योग्य उत्तर केलं पाहिजे हेरोडोटस यांना इतिहासाचे जनक असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात?
बघा वातावरणाच्या ठिकाणी काही थर असतात. वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला आपण काय म्हणतो? सर्वांनी सांगायचे बघा तपांबर स्तर. वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला तपांबर स्तर असे म्हणतात. बघा या थरामध्ये ढग आणि वाऱ्यांची निर्मितीही होत असते. बघा मागील परीक्षामध्ये पण प्रश्न होता, वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये ओझोनचा थर आढळतो? बघा हा पण प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये ओझोनचा थर आढळतो? स्थितांबर या स्तरामध्ये ओझोनचा थर या ठिकाणी प्रामुख्याने आढळतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पृथ्वी आपल्या अक्षावर कोणत्या दिशेने फिरत असते? बघा IMP प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, बघा हा मागील परीक्षामध्ये पण विचारण्यात आला होता. पृथ्वी आपल्या अक्षावर कोणत्या दिशेने फिरते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? पृथ्वी बघा आपल्या अक्षावर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 28 पहा काय विचारला आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जंगल क्षेत्र कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये आहे? सर्वांनी सांगायचं आहे कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त जंगल आहे महाराष्ट्रामध्ये? बघा महाराष्ट्रामध्ये गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बघा सर्वात जास्त जंगल क्षेत्र आहे. म्हणजे विदर्भामध्ये पहा सर्वाधिक या ठिकाणी जंगल क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, भारताने अवकाशामध्ये सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे? सन 1975 मध्ये भारताने अवकाशामध्ये पहिला उपग्रह अवकाशामध्ये सोडला होता. त्याचं नाव काय होतं? आर्यभट्ट. आर्यभट्ट भारताने अवकाशामध्ये सोडला पहिला कृत्रिम उपग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताने आपला पहिला अणुस्फोट कोणत्या ठिकाणी केला होता? भारताने आपला पहिला अणुस्फोट कोणत्या ठिकाणी केला होता? सर्वांना उत्तर यायला पाहिजे पोखरण, राजस्थान या राज्यामध्ये भारताने आपला पहिला अणुस्फोट केला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, आता मराठी व्याकरणचे बघा या ठिकाणी काही प्रश्न आहेत. तर मराठी व्याकरणचे काही प्रश्न पाहूयात. अबोल या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. अबोल, अबोल म्हणजे काय? न बोलणारा. मग याचा विरुद्धार्थी काय आला पाहिजे? अबोल म्हणजे न बोलणार, तर बोल काय आला पाहिजे विरुद्धार्थी? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा पहा या ठिकाणी काय विचारलंय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारलंय? व्यवहार ज्ञान नसलेला. एखाद्याला बघा व्यवहार ज्ञान असते, आपण त्याला काय म्हणतो? व्यवहार शून्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक तिसरा भाग काय विचारलाय, जास्त जुळणारी मन ओळखा. या ठिकाणी एक मन आहे, खान तशी माती. खान तशी माती म्हणजे काय? बाप तसा बेटा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतात, वाक्प्रचार अर्धचंद्र देणे. अर्धचंद्र देणे म्हणजे काय? काढून टाकणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. विषय क्रमांक 5वा पहा या ठिकाणी, अलंकारिक या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. पाताळयंत्री म्हणजे काय? पाताळयंत्री म्हणजे बघा अतिशय कुटील कार्यस्थानी व्यक्ती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6वा, साष्टांग नमस्कार या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा मागील परीक्षामध्ये बघा प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. साष्टांग नमस्कार बघा नाटक आहे, या नाटकाचे लेखक कोण असतील? प्रल्हाद केशव वात्रे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात. जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्यांची व्याप्ती मर्यादित करतात, आपण त्यांना काय म्हणतो? विशेषण. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8वा, मित्र या शब्दाचं भाववाचक नाम ओळखा. त्या मित्र एक शब्द आहे, याचं भाववाचक नाम काय होईल? मित्रत्व. मित्राचं काय होईल? मित्रत्व या ठिकाणी भाववाचक नाम होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9वा पहा, मी चित्रपट पाहत असतो. मी चित्रपट पाहत असतो. आता वाक्याचा काळ सांगा बरं कोणता असेल? मी पाहत असतो. पाहत असतो म्हणजे काय असेल? पाहत असतो म्हणजे रीती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक रीती वर्तमान काळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10वा पहा, सोने या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. सोने या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आला पाहिजे? कांचन म्हणजे काय? बघा सदन म्हणजे घर. गेह म्हणजे बघा सदन म्हणजे घर. सारंग म्हणजे काय? सारंग म्हणजे हत्ती. कांचन म्हणजे या ठिकाणी बघा सोने आला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक बघा सर्वांनी या ठिकाणी करायचंच आहे. आपण या ठिकाणी दररोज या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नांची सिरीज आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. सर्वांनी व्हिडिओला लाईक जरूर बघा सर्वांनी करायचंच आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ज्यांची किंमत होऊ शकणार नाही. ज्यांची किंमत होऊ शकणार नाही आपण त्यांना काय म्हणतो? अनमोल. ज्याची किंमत होऊ शकणार म्हणजे अनमोल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा पहा. अनिल या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. अनिल म्हणजे काय? अनिल म्हणजे वारा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा. खायला काळ भुईला भार या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. खायला काळ भुईला भार म्हणजे निरुपयोगी मनुष्य, उपयोग नसलेला, आपण त्यांना काय म्हणतो? निरुपयोगी मनुष्य. प्रश्न क्रमांक पुढे. दाती तृण धरणे म्हणजे काय? दाती तृण धरणे म्हणजे योग्य उत्तर काय असेल बघा. हा प्रश्न परीक्षेमध्ये होता. याचं योग्य उत्तर काय? दाती तृण धरणे म्हणजे काय? शरण येणे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. रामबाण. रामबाण या शब्दाचा अर्थ सांगा. रामबाण म्हणजे काय पाहिजे? अचूक आणि गुणकारी. रामबाण औषध म्हणतो आपण, रामबाण औषध आहे. अचूक आणि गुणकारी. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. मीठ मसाला. आता सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. मीठ मसाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास यायला पाहिजे? इतरेतर आहे का? वैकल्पिक आहे का? समाहार आहे का? बघा, इतरेतर आहे का? इतरेतर वैकल्पिक म्हणजे काय असतो? अलग अलग असतो. पापपुण्य. पापपुण्य बघा हे वैकल्पिकमध्ये येतो. बघा सर्वांनी सांगायचं आहे. याचं उत्तर बघा. समाहार द्वंद्व समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. मनाचे श्लोक. दासबोध हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचे आहेत? मनाचे श्लोक सर्वांनी सांगायचे बघा. दासबोध आणि मनाचे श्लोक हे कोणी लिहिले होते? बघा संत रामदास महाराज. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 18 पहा. मी रस्त्याने जात असेन. मी रस्त्याने जात असेन. बघा असेन, मी हे काम करेन, मी रस्त्याने जात असेन. असेन म्हटलं की भविष्यकाळ असतो, पण कोणता? जात असेन. जात असेन म्हणजे अपूर्ण आहे ना तो. जात असेन अपूर्ण आहे. अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा. चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? चाचीचे. चाचीचे बघा हे प्रत्यय या ठिकाणी षष्ठी विभक्तीचे प्रत्यय यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहू. त्या ठिकाणी काय विचारलं आहे? पंचवटी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? पंचवटी. बघा ज्या समासामधलं पहिलं पद हे संख्यावाचक असते. बघा या ठिकाणी पंचवटी म्हणजे काय? 5 वडांचा समूह. पंचवटी. त्रिभुवन. ज्या समासामध्ये पहिले पद बघा हे संख्यावाचक असते, आपण त्यांना काय म्हणतो? द्विगु समास. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा. देवळी. बघा बावळी मुद्रा, देवळी निद्रा. बावळी मुद्रा, देवळी निद्रा म्हणजेचा अर्थ काय असेल? सांगा बरं सर्वांनी. योग्य अर्थ सांगायचा आहे. बघा दिसण्यामध्ये बावळट परंतु अत्यंत हुशार मनुष्य. दिसायला बघा एकदम हे या ठिकाणी बावळट असतो, परंतु अत्यंत हुशार असतो तो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा. पुण्याहून या शब्दामध्ये विभक्ती ओळखा. विभक्तीवर बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतात, सर्वांनी पाठ करायचे आहेत. बघा एक प्रश्न यावर असतोच. पुण्याहून. ऊनहून. ऊनहून बघा हे प्रत्यय या ठिकाणी पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. खालीलपैकी बघा सर्वनाम नसलेला शब्द ओळखा. 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी कोणता शब्द या ठिकाणी सर्वनाम नाही? माझा या ठिकाणी बघा हा शब्द या ठिकाणी सर्वनाम नसलेला तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा. राम आंबा खातो. प्रयोग ओळखा. राम आंबा खातो. या ठिकाणी बघा कोठेच प्रत्यय नाही. राम आंबा खातो. एकदम साधं वाक्य आहे, म्हणजे कर्तरी वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल. तो घरी असला तर. बघा तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल. हे वाक्य कोणत्या यायला पाहिजे? संकेतार्थी वाक्य आहे ना. असेल तर, करेल तर संकेतार्थी वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा. लघु या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता लघु म्हणजे काय? लघु म्हणजे लहान यायला पाहिजे. लहान. लघु म्हणजे लहान. मग लहानच्या विरुद्ध काय यायला पाहिजे? मोठा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक या ठिकाणी आपण पुढचा पाहूयात. प्रश्न क्रमांक 27 आपल्या ठिकाणी होता. मला आयुष्याची फिकीर नाही. मला आयुष्याची फिकीर नाही या वाक्याचा काळ ओळखा बरं. मला आयुष्याची फिकीर नाही म्हणजे काय? वर्तमान काळाचं वाक्य यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा. डोळा या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल? डोळा या शब्दाचं वचन बदला. वचन बदला. डोळा, डोळे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. भूपती. भूपती या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. योग्य उत्तर काय यायला पाहिजे? भूपती. भूपती म्हणजे राजा यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणता शब्द तत्सम शब्द नाही? तत्सम शब्द कवी, मंदिर, धर्म, दूध. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, चांगुलपणा हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? चांगुलपणा हे कोणत्या प्रकारचं नाम असेल? भाववाचक नाम, विशेष नाम, सामान्य नाम, सर्वनाम. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे महा TET परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये संपूर्ण बालमानसशास्त्र नोट्स व त्याचे सर्व प्रश्न, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, हिंदी व्याकरण, परिसर अभ्यास बघा सर्व विषयांचे या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे. तुम्हाला सर्व PDF हे व्हॉट्सॲपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.